विधानसभेमध्ये लक्षवेधी सत्रात संबंधित खात्याचे मंत्री गैरहजर राहिल्याने विरोधक आक्रमक झाले। अजित पवारांनंतर आता रोहित पवारांनीही सरकारला धारेवर धरलं। कालच्या सत्रात अनेक मंत्री उपस्थित नव्हते। आजही तीच परिस्थिती असल्याचं म्हणत रोहित पवारांनी संताप व्यक्त केला। अनेक शेतकरी मुंबईकडे स्वतःच्या हक्कासाठी स्वतःच्या मागण्या घेऊन येत आहेत। काल दुपारी त्यांच्याबरोबर बैठक ठरली होती, पण या सरकारकडे वेळ नाही। काय करतात हे खरं तर बघावं लागेल, कारण का आमच्या लक्षवेधी असतात तेव्हा मंत्री येत नाहीत, आम्ही फक्त बसलेलो असतो। ज्या पद्धतीने आम्ही लोकांचं प्रतिनिधित्व करतो, आम्हाला महत्त्व दिलं जात नाही, आमच्या प्रश्नाला महत्त्व दिलं जात नाही। तसंच शेतकरी नाशिकवरून निघाले असताना, हजारोंच्या संख्येत निघाले असताना सुद्धा त्यांच्या प्रश्नाकडे हे सरकार लक्ष देत नाही, साधी बैठकीला सुद्धा वेळ देत नाही। मग एवढा वेळ या सामान्य लोकांसाठी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही सत्तेमध्ये येऊन काय करत आहात, असा प्रश्न सामान्य लोकांना तिथं पडत आहे। दरम्यान मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून कालिदास कोळंबकरांनी सरकारला घरचा आहेर दिला। 9:30चा आपण टायमिंग दिल्यानंतर मंत्री महोदय सगळं उपस्थित राहिले पाहिजे। मंत्रिपदासाठी पुढे पुढे जातात, परंतु बसायला पण लवकर टायमिंग मध्ये आले पाहिजे ना। तुम्ही आदेश द्या ना, तुम्हाला तो अनुभव आहे किती त्रास होतोय ते, तर त्या पद्धतीने तुम्ही मेहरबानी करून सर्व मंत्र्यांना तुमच्या भाषेत तुम्ही सांगा काही गोष्टी। जुनी पेन्शन योजना पुन्हा कार्यान्वित व्हावी याकरता सरकारी कर्मचारी मंगळवारपासून संपावर आहेत। 18 लाख कर्मचारी संपावर आहेत, त्यामुळे शिक्षण, आरोग्य, महसूल व्यवस्था कोलमडलेली आहे। सरकारने जुनी पेन्शन योजना ज्याबाबत ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी विविध संघटनांकडून केली जाते आहे। यावर उत्तर देताना फडणवीसांनी कर्मचाऱ्यांना दिलासा दिलाय। आता निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांनीही काळजी करण्याचं कारण नाही, ही योजना लागू झाल्यास पूर्वलक्षी प्रभावाने लागू करू असं आश्वासन त्यांनी दिलं आहे। आम्ही कर्मचाऱ्यांविरोधात नाही आहोत असं देवेंद्र फडणवीस म्हणाले। त्यांनी असं म्हटलंय की ही योजना लागू होईल ती पूर्वलक्षी पद्धतीने लागू होईल, त्यामुळे जुन्या पेन्शन योजनेबाबत सुद्धा निर्णय घेतला जाईल। निवृत्त कर्मचाऱ्यांना फायदा सुद्धा होईल याचा। शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांच्या व्हिडिओवरून बराच गदारोळ झालाय। या प्रकरणी एका व्यक्तीला कल्याणमधून अटक करण्यात आली आहे। यावरून आता खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेला इशारा दिलाय। राज्यात सध्या मुका घ्या मुका सिनेमा सुरू असून शिवसेनेच्या अंतर्गत वादातून कार्यकर्त्यांना अटक केली जात असल्याची टीका राऊतांनी केली आहे। त्या मुका घ्या मुका प्रकरणामध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना का अटक करताय? त्यांचा संबंध काय आहे? हा सत्तेचा गैरवापर आहे, पोलीस यंत्रणेचा गैरवापर आहे। शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा याचा संबंध काय? तुम्ही त्यांना अटक करताय, त्यांच्यावर अशी कलमं लागताय की ते सुटणार नाहीत। आम्ही सांगितलं का मुका घ्यायला जाहीर सार्वजनिक कार्यक्रमात? मुळात तो व्हिडिओ खरा की खोटा हे आधी समोर येऊ द्या, मॉर्फिंगचा विषय नंतर येईल। मी तो व्हिडिओ पाहिलेला नाही हे पण सांगतो।